PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। बीड जिल्ह्यातील साखर कारखानदाराने 9.5 उतार्यावर 2443 रुपये टन दर जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजगी पसरली आहे। उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि इतर खर्चाला न्याय न देणारा हा दर असल्यानं युवा शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला जिल्ह्याभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय। 24 नोव्हेंबर रोजी माजलगावच्या वसंतराव नाईक चौकात सकाळी 11 वाजता होणाऱ्या बेमुदत रस्ता रोकोसाठी गावागावातून शेतकरी मोठ्या संख्येनं जमण्याची तयारी सुरू आहे। अनेक गावांनी टायर जाळून दराचा निषेध केला असून जनजागृतीसाठी ऑडिओ गाड्या आणि बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। व सर्व वाहनधारकांना विनंती, ऊसतोड ठेकेदारांना विनंती आहे की बाबा तुमचे वाहन 2 दिवस आंदोलनाला सहकार्य करा। जे तोडणी चालू आहे ती बंद करून या आंदोलनामध्ये सामील व्हा। तुम्हाला सहकार्य आहे आमचं, पण तुम्ही शेतकऱ्यासाठी 2 दिवस हे वाहन बंद ठेवून हे आंदोलन आपलं एक व्यापक दरात मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे, म्हणून तुमचंही सहकार्य राहू द्या। उद्या जर तुमच्या वाहनाला काय झालं तर तुम्ही सर्वस्वी जबाबदार, तुम्ही वाहन मालक स्वतः असतात असं मी तुम्हाला आवाहन करतो। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ऊसाला पहिली उचल किमान 3500 रुपये तर कमाल 4000 रुपये देण्यात यावी। दरवाढ न झाल्यास ऊस कापणी, वाहतूक व क्रशिंग पूर्णतः थांबवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। अंदाजे 5000 शेतकरी रास्ता रोकोत सहभागी होण्याची शक्यता आहे। ऊसतोड मजूर संघटनांनी देखील कोयता बंदचा पाठिंबा जाहीर केला असून उद्या कुठेही कापणी किंवा वाहतूक न करण्याचं आवाहन केलं आहे। आंदोलन शिस्तबद्ध ठेवण्याची सूचना समितीकडून देण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यात ऊस दराचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून शेतकरी, युवक व ऊसतोड मजूर यांच्या संयुक्त लढ्यामुळे आंदोलकांची भूमिका अधिक भक्कम झाली आहे। 24 नोव्हेंबरचा रास्ता रोको हा संघर्षातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जन्मत न्यूज, बीड। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।